नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 10 ऑक्टोबर 2024 या तारखेचा। तर यावेळी वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील कोसळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकरून बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर सध्या स्थितीला अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाल्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय। तर या पावसाचा जोर आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील 10 ऑक्टोबर 2024 या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सविस्तर हवामान अंदाज। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा, वादळी वाऱ्यासह राहील। तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेशाचा बहुतांश परिसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्व भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान हैदराबाद, विजयवाडा, जगदलपूर मध्यम हलका पाऊस, वादळी वाऱ्यासह राहील। कांतामाल, भुवनेश्वर, राउरकेला इकडे ढगाळ स्थिती राहील। कोलकाता, धनबादलाही जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान असणार आहे। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून जबरदस्त बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। जसे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, अळढोणा, बेडशी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव इकडे हलका मध्यम राहील। धामणई, राणाकोंडे, कानाकोंबी तसेच गोंजी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर मपासा, पणजी, बिचोलियम, अंजिनियम, वालपी, तिक्सा, अलगोटे, कास्टर रॉक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। किनारपट्टीचा परिसर महापण, कुडल, वैगणी, पिपकासल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। कडेगाव, पटेगाव आणि कणकवली, पोंढा, राधानगरीला मध्यम स्वरूपात राहील। तसेच खारीपटण, गगनबावडा, राजापूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेकडे ढगाळ स्थिती राहील। सायंकाळच्या दरम्यान पूर्णा, गडवाडापेठ, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। बेलकड, सक्रापा, संगमेश्वर मध्यम स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ मध्यम स्वरूपात राहील। मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात किनी, कोडाली, ज्योतिबील, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्पुर्ली, कागल जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण भागात बिदरी, मुरगुड, निपाणी, चिकोडी, मालजाटी हलका पाऊस राहील। अजरा, नेसरी, अर्धला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकंगले मध्यम हलका राहील। रायबग, हिडकल, देवणकाटी, शिगोपी, कोडाची जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, देसिंगलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळकाटी, किरंगी, दागलपूर, बिलरचत, नागजकोची जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान सांगली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। तासगावला जोरदार स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्यात इस्लामपूर, नरसिंगपूर, रामपूर, पोलोस, कराड, कडेगाव, विटा, कानापूर तसेच कोचीनगरला जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील। सातारा जिल्ह्यामध्ये पुसवली, औंध, वडोज, निंदाल, देवाडे मध्यम स्वरूपात राहील आणि किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी कोयना, पटण, अरवाडे, मरकोत, तांबे आणि वसोटपोट, सागदेव या भागात मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। उत्तर भागामध्ये लाटे, पलटण, खंडाळा, लोणाद, अद्राकी, बोरशिवळ इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान असणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान गेडी, चिंके, अटपाडी, दिघाची, भलवानी, पंढरपूर हलका मध्यम राहील। कुरुबेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलोर इकडे मध्यम स्वरूपात राहील। उत्तर भागात मोल, अंगार, करकम, शेतपल हलक्या सरींचा अंदाज आहे। अरणगाव, कुरुडवाडी, भांगी, केरळ, बिगवन, केटूर, बिगवन रोड, करमाळा इकडे मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील। आणि अहिल्यानगरच्या भागात, दक्षिण भागात राशिंग,
कर्जत कुलधरण जामखेड कडाष्टी मध्यम पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर कुडगाव खंडाळा पारनेर सुपे टकेटोकेश्वर आले आणि अळकोटी इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। धनगरवाडी शिराळ महाका भक्तपूर बनास निवासा आश्वी लोणी शिर्डी पिलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पश्चिम भागामध्ये ब्याले सोनापूर लवासा दायरी शिवापूर आणि वाघोली लोणी कालभोर मध जुन्नर ओतूर पाबल मलटण कवठे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्यात राहील। जोरदार पावसाचा अंदाज रोहा नागोठाणा आंबे कळवण या भागात राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच रोकोपली कसमतलाई मध्यम स्वरूपात राहील। घाट माथ्याकडे कर्जत कुसर पेठ नारेल मुंबई नवी मुंबईला जोरदार पावसाचा अंदाज आहे। ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी मिराभाईंदर मध्यम स्वरूपात राहील। शिवाले वैशाखरे आणि सम्राटगुंडा मध्यम स्वरूपात राहील। पालघर जिल्ह्याकडे वसईविरार सप्पाले पालघर गोडमाल वाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। जव्हार मोकाडा त्र्यंबक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नाशिक तिरडे डोबरे मध्यम स्वरूपात राहील आणि अहिल्यानगरचा परिसर कोपरगाव मंजूर शिर्डी पिलतांबा मध्यम हलका राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये ओझर जोपूल लाडाची हडसूल शेवगा खरपडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आजूबाजूच्या भागामध्ये हलका राहील। देवळा सौदाणे आणि सटाणा औटी ताराबादला हलका मध्यम राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपळणे चोरवड हलक्या सरींचा अंदाज आहे। साक्री बॅट चिंचखेड दिवी दुसाने टिटाणे जोरदार स्वरूपात राहील। मुसळधार पावसाचा अंदाज रानाला नंदुरबार शहादा धनोरा अक्कलकोवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे मालगाव बुडकी बडविकी सांगवी सुले शिरपूर या भागातही मध्यम स्वरूपात राहील। चिमटाणे नांद्राणे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरोड मध्यम स्वरूपात राहील। जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा यावल पैसपूर मध्यम स्वरूपात राहील। जळगाव भुसावळ उडाली मुक्ताई नगर जामनेर बोर्डले बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात जोर कमी राहील आणि संदासी पिंपरी अळकुपा देवगाव फुलंब्री विरामगाव हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। आणि दाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूराम छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर कोल्हापूर जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात राहील। देऊळगाव राजा सम्राटनगर सिल्लोड कोकटन अनवा जंटा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे पावसाचा अंदाज बीड जिल्ह्याकडे बघितले असता बीड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। बीड करकम गेवराई उमापूर मांजलगाव हे मध्यम स्वरूपात राहील। धारूर केज यलम चौसाला जोरदार स्वरूपात राहील। प्रळी अंजोगाई घाटनांदुरा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे धाराशिवकडे पावसाचा अंदाज बघितला असता कळंब मासा तारकेटबोम मध्यम स्वरूपात राहील। एटशी पेठ कामेगाव बेंबले बैरबंगा पाणेगाव बार्शिले मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर घाटेगाव रायनापूर बोकडा तसेच आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। उदगीर मोरकी उडणवुचूक जळकोट लातूर रोड मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि नांदेड वगळा या जिल्ह्याकडे कंधार नांदेड वगळा बसमत पूर्णा परभणी इकडे मध्यम स्वरूपात राहील। परभणी जरी बोरी जंतुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली इकडे अंशतः ढगाळ वातावरण सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये मध्यम हलका राहील। कोल्हापूर सिंधुदुर्ग इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। सोलापूर सातारा इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील। आणि कोकण किनारपट्टीकडे पावसाचा अंदाज दहागाव दापोली पाचपाणी कलसीत मंदनगर श्रीवर्धन दिवेघर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मोरे जिंजरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। पुणे जिल्ह्यात आणि अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मिराभाईंदर हलक्या पावसाचा अंदाज राहील। घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता खडवाली क्षेणवा कोटाले सम्राटगुंडा जोरदार स्वरूपात राहील। वसईविरार पालघर सप्पाले गोडमाल वाडा तसेच जव्हार मोकाडा त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि सम्राटगुंडा आंबेवाडी राजूर तिरडे डोबरे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। जसे घारगाव मांडवे बरवंडी अश्वी लोणी संगनमे शिर्डी पिलतांबा कोपरगाव या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील। नाशिक जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। तिरडे डुबरे निमगाव शिन्नर मंजूर येवला लासलगाव ममदापूर तालवड निफाड या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। मालगाव नांद्राणे मालेगाव अंजंग निमशोडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सटाणा औटी ताराबादला जोरदार स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज
शिंगशोडी, चिंचवे, अरवी, बोकरोड, धुळे, अंजंग, नवारी, कापडणे, अंबळणे, परोळा या भागात जोरदार स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जळगाव, धरणगाव, रंडल आणि जामनेर, भोड, बडगाव, पाचरा। जळगाव जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा जळगाव, धरणगाव, रंडल मुसळधार पावसाचा अंदाज येईल। पाऊर, जामनेर, भोरलाई मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान उत्तर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये रुपा, देवगाव, कन्नड, हतनूर, पेशवर, फुलंब्री, बिरामगाव, तालवड, मामदापूर, वैजापूरला मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, लातूर इकडे अंशतः ढगाळ राहील। नांदेड, वाघाला, हिंगोली इकडे अंशतः ढगाळ राहील। बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील। अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान फारसा नाही। तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज सोलापूर, नांदेड बघायला, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे मध्यम हलका पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा नांदेड बघायला, लातूर, सोलापूर, नागपूर, भंडारा इकडे हलका मध्यम राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।